नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण चर्चा करणार आहोत क्रेडिट स्कोरच्या बाबतीत। याचं नाव तुम्ही सिबिल स्कोर म्हणून वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, तर आपण याची डिटेलमध्ये आज माहिती घेणार आहोत। तर क्रेडिट स्कोर म्हणजे काय आणि क्रेडिट स्कोर कमी किंवा जास्त कसा होऊ शकतो आणि क्रेडिट स्कोर कसा आखला जातो किंवा मोजला जातो याची या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। क्रेडिट स्कोर म्हणजे काय, तर हा 3 अंकाचा नंबर असतो, तो तुमच्या क्रेडिट हिस्ट्री बद्दल सांगतो। जो एक संस्था असते क्रेडिट स्कोर मोजणारी, त्याला क्रेडिट ब्युरो म्हणू शकतो। जो उदाहरणार्थ सिबिल, आता जे सिबिल हे नाव ऐकतो, ती सिबिल ही संस्था आहे जी क्रेडिट स्कोर मोजते। मग अशी संस्था किंवा यासारख्या दुसऱ्या आणखी संस्था आहेत ज्या क्रेडिट स्कोर मोजतात आणि क्रेडिट स्कोर हा तुमची जी क्रेडिट हिस्ट्री आहे, तुम्ही कशी देवाणघेवाण करता, तुम्ही कसे लोन फेडता, तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा होतात, किती खर्च केले जातात, ही जी तुमची हिस्ट्री आहे ही या क्रेडिट स्कोरच्या माध्यमातून सांगितली जाते। आता क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान असतो। प्रत्येकाचा क्रेडिट स्कोर हा 300 पासून ते 900 पर्यंत असतो। 700चा जो स्कोर आहे किंवा 700च्या वरती ज्या व्यक्तीचा स्कोर आहे किंवा ज्या संस्थेचा स्कोर आहे, त्याला आपण एक क्रेडिटचा चांगला स्कोर असं म्हणू शकतो। तर क्रेडिट स्कोर हा कोणताही मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाहीये। म्हणजे तुम्ही समजू नका की आपण 2-3 व्हॅल्यू टाकल्या आणि त्या टाकल्यानंतर क्रेडिट स्कोरची व्हॅल्यू किंवा ते 3 अंकी नंबर येतात, असं अजिबात नाही। काही जाणकारांच्या मते असं अनुभवलं गेलं आहे की 60 ते 70 पॉइंट्स कन्सिडर केले जातात, ज्याच्यावर प्रत्येक व्यक्तीचा किंवा संस्थेचा क्रेडिट स्कोर काढला जातो। म्हणजे तुम्ही किती पैसे जमा करता अकाउंटमध्ये, किती विड्रॉ करता, किती खर्च केले जातात, किती क्रेडिट कार्डचा वापर केला जातो, तुम्ही काढलेले लोन्स जे असतात त्याचे रिपेमेंट तुमचे व्यवस्थित आहेत की नाही, या सगळ्या गोष्टीवर तुमचा क्रेडिट स्कोर अवलंबून असतो। आणि प्रत्येक पॉइंटचं वेटेज जे आहे क्रेडिट स्कोर मोजताना ते वेगळं आहे, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। पूर्वी आपण हे ऐकून आहोत की क्रेडिट स्कोर हा सहसा करून लोन घेण्यासंदर्भात जास्त विचार केला जातो। म्हणजे एखाद्या व्यक्तींनी बँकेमध्ये लोन अप्लाय केलं तर बँक ही नेहमी त्या व्यक्तीचा किती प्रामाणिक आहे तपासून घेते। मग आर्थिकदृष्ट्या प्रामाणिकता बघायची असेल, एखादा व्यक्ती खरंच लोन घेतल्यानंतर ते परत फेडू शकतो की नाही, किंवा त्याची मनस्थिती किंवा भावना परत फेडण्याची आहे की नाही, तो प्रत्येक वेळेस जे पण इन्स्टॉलमेंट किंवा ECS किंवा त्याचे रिपेमेंटचे शेड्यूल असतात ते बरोबर फॉलो करतोय की नाही, याची तपासणी केली जाते बँकेकडून। त्यासाठी प्रत्येक बँक ही क्रेडिट स्कोर तपासते किंवा सिबिल स्कोर तपासते। सिबिल ही कंपनी आहे किंवा संस्था आहे, ती क्रेडिट स्कोर प्रत्येक ग्राहकांचा किंवा प्रत्येक कंपन्यांचा प्रोव्हाइड करते। आता हा प्रश्न झाला त्या लोनच्या संदर्भात, पण असं काही वर्षात आम्हाला दिसून येत आहे की काही कंपन्या सुद्धा नोकरी देताना सुद्धा क्रेडिट स्कोरचा विचार करतात। मध्ये एखाद्या व्यक्तीला अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर त्या कंपनीला जर असं लक्षात आलं की ह्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर चांगला नाहीये, तरी काही कंपन्या त्या व्यक्तीला नोकरीवर ठेवत नाहीत किंवा त्या व्यक्तीला काढून टाकतात। त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, क्रेडिट स्कोर म्हणजे फक्त लोनसाठी संदर्भात योग्य नाही, तर त्याचा इतरही कोणीही कसाही उपयोग करू शकतो। त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगलाच असला पाहिजे, हेही तुम्ही लक्षात घ्या। आता ही झाली क्रेडिट स्कोर बद्दलची माहिती। आता सगळ्यात बघूया की आपण असे कोणते पॉइंट्स योजले पाहिजेत किंवा लक्ष दिलं पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे तो चांगला राहील, 700च्या वरती राहील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही तुमचे बँक अकाउंट्स असतात ते बंद करू नका। तुमच्या बँक अकाउंट्सचं एज जे आहे किंवा ज्याचं वय आहे, म्हणजे मी जर 2008 मध्ये बँक अकाउंट काढला असेल आणि एक बँक अकाउंट आहे तो माझा 2000 सालचा असेल, तर जेवढा बँक अकाउंट जुना असेल तर त्याचं महत्त्व त्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये असतं। आणि त्या जुन्या बँक अकाउंटमध्ये तुमचे असणारे जे ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे तुम्ही पैसे जमा करता किंवा खर्च करता किंवा काढता किंवा चेकनी दुसऱ्याला देता किंवा तुमच्या त्या अकाउंटवरती लोन अमाऊंट येते किंवा तिथून ECS कट होतात, हे सगळे ट्रान्झॅक्शन असतील किंवा तुम्ही होम लोनचा हप्ता भरताय किंवा इन्शुरन्सचे तुमचे प्रीमियम जात आहेत, हे सगळे अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन येणं महत्त्वाचं आहे। आणि जेवढे ट्रान्झॅक्शन जास्त असतील तेवढी तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवरती फरक पडतो। म्हणजे तुमचा बँक अकाउंट जुना असणं महत्त्वाचं आहे। कोणताही जुना बँक अकाउंट ज्याच्यावर ट्रान्झॅक्शन चांगले होत आहेत ते बँक अकाउंट बंद करू नका।
दुसरा आहे बँक अकाउंटच्या सोबत बँक अकाउंटमध्ये टाकलेली रक्कम, विड्रॉ केलेली रक्कम, त्यामधून जाणारे सगळे खर्च याचाही सुद्धा फार फरक पडतो क्रेडिट स्कोअरवरती. त्यामुळे बँक अकाउंटमध्ये व्यवहार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. असे काही व्यावसायिक आहेत की ज्यांना नेहमी कॅशमध्ये पैसे मिळतात आणि ते कॅशचे पैसे आहेत ते घरामध्ये सेव्ह करून ठेवतात पण बँकेमध्ये टाकत नाहीत. त्याची काही विविध कारणं आहेत. पण तरीही मी सांगेन की तुम्हाला जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला हवा असेल किंवा तुम्हाला लोनची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुमच्या बँकमध्ये अमाऊंट टाकणं महत्त्वाचं आहे आणि तसं खर्च करणंही महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला हेही लक्षात आलं पाहिजे की तुम्ही बँक अकाउंटमध्ये घेवाणदेवाण करणं महत्त्वाचं आहे. दुसरा आहे आपण बँक अकाउंटचा वापर ECS साठी करतो. म्हणजे समजा मी होम लोन काढलं आहे किंवा एखादं माझं पर्सनल लोन आहे किंवा एखादा माझा इन्शुरन्स आहे, त्याचा 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी जो पैसे कट होतात किंवा प्रीमियम जातो तो सुद्धा बँकेतून गेला पाहिजे आणि तो वेळेत गेला पाहिजे. त्यामुळे मी बँकेचे पेमेंट तुम्ही कोणाला देणं असेल तर ते ECSचा वापर करा. ECSचा वापर केल्यामुळे तुमच्याकडून चुकून सुद्धा डिफॉल्ट होत नाही. समजा माझं होम लोन आहे किंवा माझं पर्सनल लोन आहे आणि त्याचा मी मोड ऑफ पेमेंट जर मॅन्युअल ठेवलं तर मला त्या लोनचा जो हप्ता आहे, समजा मला 10 तारखेचा लोनचा हप्ता आहे आणि मला 10 तारखेला लोनचं पेमेंट करायचं आहे, तर 10 तारखेला जर मी चेक दिला तर तो चेक त्या पुढच्या बँकेच्या लोन अकाउंटमध्ये जायला 2 दिवस लागतात. त्यामुळे तुमचा तो डिफॉल्ट किंवा पेमेंट चुकल्याचं मेसेज सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर पकडून जातो. त्यामुळे तुमचे क्रेडिट स्कोअर कमी होतात. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही सहसा करून ECSचा वापर करा. तुम्हाला जर चेक द्यायचा असेल, मॅन्युअल पेमेंट करायचं असेल तर चेक हे 7 दिवस तरी आधी द्या. म्हणजे तुम्हाला पैसे असून सुद्धा डिफॉल्टर हा लेबल लागणार नाही. दुसरा आहे की तुमची क्रेडिट हंग्री बिहेवियर. म्हणजे कसं आहे की समजा मला एखाद्या नवीन मुलांना किंवा एक 20-22 वर्षाची मुलं असतात जी नोकरीला लागलेली असतात, मग अशा मुलांना एखादी चांगली नोकरी लागली आणि त्यानंतर मग बँक त्यांच्या ऑफर्स देतात की तुम्हाला हे क्रेडिट कार्ड फ्री दिलं जात आहे किंवा तुम्हाला हे होम लोन, हे लोन आहे, पर्सनल लोन आहे ते कमी व्याजदरावर दिलं जात आहे किंवा हे बिझनेस लोन कमी व्याजदरामध्ये दिले जात आहे किंवा हा लोन अकाउंट किंवा हा बँक अकाउंट उघडा, तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यामध्ये जास्त आहेत सेविंगवरती. मग अशी मुलं जास्त अकाउंट ओपन करतात, जास्त क्रेडिट कार्डचा वापर करतात, जास्त लोनच्या एन्क्वायरी करतात किंवा ऑटो लोन सारखे मल्टिपल ठिकाणी एन्क्वायरी करतात. मग अशा जेव्हा भरपूर ठिकाणी लोनच्या एन्क्वायरी केल्या जातात आणि समजा क्रेडिट कार्डची मागणी झाल्यानंतर आपण लगेच ते ॲक्सेप्ट करतो, त्यावेळेस काय होतं की त्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये हे दिसून येतं क्रेडिट ब्युरोला किंवा सिबिल सारख्या कंपन्यांना की या व्यक्तीला असं अचानक पैशाची का गरज लागली की तो एवढा क्रेडिट कार्ड वापरतोय, हा एकदम एवढ्या लोनची काय एन्क्वायरी करतोय. मग याच्यामुळे काय होतं की त्यांना असं वाटतं की ह्या व्यक्तीला काहीतरी फायनान्शियल इश्यू आहेत, त्यामुळे त्याचे क्रेडिट कार्डसाठी एवढे ॲप्लिकेशन गेली आहेत किंवा लोनसाठी एवढे ॲप्लिकेशन गेले आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो एकदम खाली जातो आणि त्यानंतर त्याला वाटतं की अरे आपण आपला क्रेडिट स्कोअर एवढा चांगला होता आणि तो गेला कसा खाली. तर तुम्ही मिनिमम एन्क्वायरी ठेवा, गरज असेल तरच लोनच्या एन्क्वायरी करा, क्रेडिट कार्डचा जपून वापर करा. क्रेडिट कार्डमध्ये एक नवीन मला सांगायचं असं वाटतं त्या योगाने की तुम्ही क्रेडिट कार्ड जेव्हाही वापरता तेव्हा क्रेडिट कार्डचं जे तुमचं लिमिट आहे ते 20 ते 30% जास्त वापरू नका. कारण क्रेडिट कार्डचा वापर जो आहे ना त्याच्यामुळे बरेच वेळा क्रेडिट स्कोअर जो आहे तो खाली जातो, कमी होतो आणि जे तुमच्यासाठी योग्य नाहीये. आणि क्रेडिट कार्डची जी अमाऊंट तुम्ही रिपे करताय, क्रेडिट कार्डने तुम्हाला 30 दिवसासाठी वापरायला अमाऊंट दिली आहे तर ती मिनिमम अमाऊंट अजिबात पे करायची नाहीये. तुम्ही पूर्णच्या पूर्ण अमाऊंट त्यांना पे करायची आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. कारण मिनिमम अमाऊंट केल्यामुळे किंवा डिफॉल्ट केल्यामुळे पेमेंट तुमचा क्रेडिट स्कोअर खाली जाऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा पण लोन घेतात, लोन हे 2 प्रकारचे आहेत. एक तर सिक्युअर लोन, सिक्युअर म्हणजे संरक्षित लोन. म्हणजे समजा तुम्ही होम लोन घेताय तर होम लोन घेतला तर तुमच्या घराची कागदपत्र बँकेकडे असतात आणि त्या बेसिसवरती बँक तुम्हाला कर्ज देते, तर हे सिक्युअर लोन आहे. आणि ते जर तुम्ही ओव्हरड्राफ्ट लोन घेतलं किंवा पर्सनल लोन घेतलं तर त्यावेळेस तुमच्याकडून बँक कोणतंही सिक्युरिटी घेत नाहीये पण तुम्हाला लोन देते जास्त रेट ऑफ इंटरेस्टनी, त्यावेळेस त्याला अनसिक्युअर लोन म्हणतात.
त्यामुळे तुम्ही लोन घेताना हे लक्षात ठेवा की सिक्युअर लोन घेतलं पाहिजे. अनसिक्युअर लोन हे कमी वापरलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे. अनसिक्युअर लोन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचा जो वार्षिक इन्कम आहे तर त्याचा एक 20%च तुम्ही अनसिक्युअर लोन घेतलं पाहिजे. समजा माझी इन्कम वर्षाची 10 लाख आहे तर माझं अनसिक्युअर लोन आहे किंवा पर्सनल लोन आहे हे 2 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. हेही लक्षात ठेवा. जेवढं अनसिक्युअर लोन मोठं तेवढं क्रेडिट स्कोअरवरती तुमचा वाईट इम्पॅक्ट पडतो. हेही तुम्ही लक्षात घ्या. कारण सिक्युअर लोन जे असतात होम लोन याच्यामध्ये असं आहे की घराची किंमत वाढतच जाते. म्हणजे तुमची प्रॉपर्टीची किंमत वाढतीये, होम लोन तुमचं कमी होत आहे. त्यामुळे सिक्युअर लोनला क्रेडिट च्या वरती फारसा फरक पडत नाही. पण तुम्ही रिपेमेंट कराल तर उलटा क्रेडिट स्कोअर तुमचा चांगला होईल. हेही तुम्ही लक्षात घ्या. आणि दुसरं गोष्ट सांगायची म्हणजे की तुमचं क्रेडिट बिहेवियर म्हणजे तुम्ही खर्च किती करताय, तुम्ही सेव्हिंग किती करताय, तुमचे लायबिलिटी किती आहे, तुमचं एज किती आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती जमा होतात, तुम्ही वेळेत पेमेंट करता की नाही, तुमचे लोन छोटे छोटे किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी क्रेडिट हिस्ट्रीमध्ये येतात. आणि ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्रेडिट ब्युरो ट्रॅक करतं. त्यांना सगळी माहिती असते. त्यांच्याकडे तुमचा पॅन नंबर असतो, तुमचा आधार नंबर असतो. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की त्यांना काही माहीत नाही. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. कारण बँक आणि लेंडिंग पार्टनर असतात, त्याला आपण नॉन फायनान्शियल बँकिंग इन्स्टिट्यूट म्हणतो, NBFCs म्हणतो, अशांचे कनेक्शन आहेत. त्यांना सगळ्या माहिती जातात. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. हे जे मी पॉईंट सांगितले सगळ्यात शेवटचे हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. अनावश्यक खर्च जे आहेत क्रेडिट कार्डवरचे ते टाळले पाहिजेत. कारण त्याच्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खूप कमी होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. थँक्यू व्हेरी मच.